तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्यात महिला मुलींवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीये। बुलढाण्याच्या नवविवाहित मयुरीचा हुंड्यासाठी बळी गेल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे। या घटनेने राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। बुलढाण्याच्या मयुरी बुडुकले या तरुणीचा जळगाव खान्देश येथील गौरव ठोसर या तरुणासोबत गेल्या 4 महिन्यांपूर्वी म्हणजेच 10 मे 2025 रोजी विवाह पार पडला। त्यावेळी ठरल्याप्रमाणे 5 लाख रुपये हुंडा देण्यात आला। मात्र लग्नाच्या 1 महिन्यानंतर मेडिकल टाकण्यासाठी स्वतःची दुकान घ्यायची असल्याचे सांगत मयुरीच्या माहेरी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। त्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुद्धा सुरू झाला। त्यामुळे तिच्या आईवडिलांनी 8 लाख रुपयांची जुळवाजुळव करून मयुरीच्या सासूकडे दिले आणि उर्वरित 2 लाख रुपये काही दिवसात देण्याचे आश्वासन दिले। मात्र पैशांसाठी तगादा सुरूच होता। दुपारी 1 ते 1.5 वाजताच्या दरम्यान मुलीसोबत बोलणे झाल्यानंतर माहेरी अचानक कॉल आला आणि तुमच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली। यामध्ये कुटुंबियांना एकच धक्का बसला। त्यामुळे आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय मयुरीच्या माहेरच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे। सर्व नातेवाईकांनी ताबडतोब जळगाव खान्देश गाठत रुग्णालयात गेले। मात्र त्या ठिकाणी सासरचं कोणीही हजर नव्हतं आणि मृतदेह दवाखान्यात बेवारसपणे ठेवल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये धडक देत आपल्या मुलीची हत्याच करण्यात आल्याची तक्रार नोंदवली। मात्र पोलिसांनी सहकार्य न करता तक्रार घेण्यास टाळाटाळ केली। अंगावर तक्रारीची प्रत फेकून गैरवर्तणूक केल्याचा आरोप मयुरीच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे। मयुरी ही उच्च शिक्षित होती। तिचे BSc ॲग्रीपर्यंत शिक्षण झाले होते। ती खंबीर असल्याने आत्महत्या करू शकत नाही असा ठाम विश्वास मयुरीच्या बहिणीने व्यक्त केला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास जळगाव पोलिसांकडून काढून SIT मार्फत करण्यात यावा अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे। त्यासाठी ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। MCN न्यूज मराठीसाठी रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। बोलते ती मला फोन करायची, नंबर डिलीट करून टाकायची। मी म्हणते असं काऊन करत येतो, तर ती म्हणे माझ्यावर दबाव आणतात ते की तू फोन करू नको कोणाला। नातेवाईकाचा तर कोणाचाच फोन येत नव्हता, पण मला चोरून करायची ती फोन की असं असं म्हणतात तसं म्हणतात। पण मी म्हणायची जाऊ दे, एवढा तेवढं निघूनच जातात दिवस, एवढं तेवढं होतच राहते। पण ते इतके प्रेशरमध्ये आणायचे तिला की तिला बोलू सुद्धा देत नव्हते। दुसऱ्या म्हणजे ती असा विचार करायची बोलताना की मी तुम्हाला सगळं तिथं आल्यानंतर सांगेल हे सगळं काही, मी इथं फोनवर तुम्हाला काहीच बोलू शकत नाही। आणि इथं किती वेळा आम्ही तिला आणलं, पण म्हटलं की तू जाऊ नको जसं, ती म्हणे नाही चांगले राहतात, पण चांगले नव्हते राहत, ते देखावा करत होते। आणि सतत 15 दिवसापासून तिच्या सासूचे, तिचे स्टेटस, नवऱ्याचे स्टेटस हे ठेवायला लागले, म्हणजे तिच्यासोबत असं गोडी गुलाबीने राहायला लागले। आणि त्यांनी मेडिकल भाड्याने घेतलेलं होतं, त्यांची मुलगी तिच्यासोबतच राहायची। तर ती मुलगी तिला बर्थडेच्या दिवशी म्हणाली पण की तू हसत का बरं नाहीये, ती म्हणे मी हसत नाही। म्हणजे त्या दिवशीच तिचा हत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण त्या दिवशी त्यांना काही जमलं नाही। तर त्यांनी दुसऱ्या दिवशी तिची हत्या केली। 1 वाजेच्या दरम्यान ती 1:17 माझ्यासोबत बोलली। तर माझ्यासोबत बोलताना तिनं असं मला काहीच वाटलं नाही की ती असं काही होणार आहे संध्याकाळी। त्याच्यानंतर माझ्या वडिलांसोबत पण बोलली, तर खूप असं छान प्रकारे बोलली की काही असं काही होणार नाही आहे संध्याकाळपर्यंत। आणि त्याच्या 2 तासानंतर माझ्या वडिलांना डायरेक्ट सांगताय की तिने गळफास घेतला। ती गळफास घेणाऱ्यामधली नव्हती, तिची BSc ॲग्री झालेली होती आणि खूप सुशिक्षित, सुसंस्कृत आणि चांगल्या घराण्यातली मुलगी होती। आणि असंच जर करत राहिलं तर प्रत्येक मुलीला न्याय मिळालाच पाहिजे। आणि हत्येचा प्रकार आहे, त्यांनी हत्या केलेली आहे तिची। स्टेशनला गेला होता, पोलिसांकडून कशा पद्धतीची वागणूक मिळाली, सहकार्य झालं? सहकार्य काहीच नाही झालं। आम्ही त्यांना OC मागितली, OC पण दिली नाही। आम्ही रिपोर्ट मागायसाठी कागद दिला तर पेपर फेकला गेला। असा म्हणजे अशी वर्तणूकच चांगली नव्हती। आणि आमचा रिपोर्ट जर अशा कंडिशनमध्ये त्यांनी घ्यायला पाहिजेत होता, त्यांनी रिपोर्ट कंडिशनमध्ये घेतला नाही। या पोलीस स्टेशनमधून त्या पोलीस स्टेशनला जा, त्या पोलीस स्टेशनमधून त्या पोलीस स्टेशनला असं 2 वेळा घुमवण्यात आलं। त्याच्यानंतर आम्ही तिले 2-2.5 घंट्यानंतर आमचा रिपोर्ट घेण्यात आला, तो बी आम्ही बळजबरी म्हणजे जबरदस्तीने तिला रिपोर्ट दिला की तुम्ही घ्या म्हणून। आम्हाला झेरॉक्ससाठी पण पाठवण्यात आलं। आम्ही झेरॉक्स कुठून आणणार एवढ्या रात्रीची झेरॉक्स पण कुठं मिळत नाही। तर त्यांनी पोलीस स्टेशनला ते गुंडागर्दीसारखे 4-5 जण जे होते ते आमच्या मागे रात्रीपासूनच होते, आमची गाडी गेल्यापासून। म्हणजे आमच्यावर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर स्टेशनला पण होते, आम्ही दवाखान्यात गेलो तर दवाखान्याला पण होते। आणि नंतर आम्ही रेल्वे स्टेशनवर होतो तर रेल्वे स्टेशनवर पण आमच्यासोबतच होती ती। जर का CCTV फुटेज चेक केली तर त्यामध्ये तशी वागणूक आढळून येईल। जर तो CCTV चालू असला तर पोलिसांकडून अतिशय चुकीची वागणूक, अतिशय कुत्र्यासारखे आमचे जे वागणूक केली त्यांनी। आणि कोणी आमचं ऐकून घेतलं नाही। रात्री 1 वाजता आमच्या अंगावर कागद फेकण्यात येतो आणि आम्हाला सांगण्यात येतं की OC साठी जर तुम्हाला लागत असेल OC तर
तुम्हाला झेरॉक्स आणावं लागेल असा करून कागद आमच्या अंगावर फेकण्यात येतो. तिथले जे PI आहेत अधिकारी संजय गायकवाड यांनी सुद्धा आम्हाला कुत्र्यासारखी वागणूक दिलेली आहे. आणि खरं तर त्यांच्यावर संशय असा आहे की त्यांनी पूर्णपणे पैसे खाल्लेले आहेत, सर्वांनी मॅनेज केलेले सर्वांना. आणि असं कुठेही होऊ नये यामुळे डिपार्टमेंटचंच नाव बदनाम होते. याकडे थोडं लक्ष गेलं पाहिजे. आणि दुसरा विषय असा की दुसऱ्या दिवशी जेव्हा PM रिपोर्टसाठी आम्ही तिथे हजर होतो तर तेव्हा सुद्धा पोलिसांनी आमचं ऐकून घेतलं आणि पंचनामा जो स्पॉट पंचनामा होत असतो तो पंचनामा सुद्धा झालेला नव्हता. आणि पोलीस अधिकारी सर्व मिळलेले होते, सर्व एकच गोष्ट बोलत होते, एकच शब्द बोलत होते. त्यामध्ये DYSP सर सुद्धा तेच भाषा बोलत होते. आणि आमचा पूर्ण संशय हा गणेश ठोसरवर सुद्धा जातो, कारण गणेश ठोसर हा वागणुकीलाही चुकीचा होता. त्याचा पहिला डिवोर्स झालेला आहे. आणि मयुरीलाही तो असं चावट चभरा बोलायचा, तिच्यावर वाईट नजर टाकायचा. बऱ्याच वेळा त्यांनी मला हा शब्द सांगितला. पण काय आहे की वहिनी आणि देराचं नातं हे असं असतं की मजाकचं असतं, म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तिला सांगितलं की ठीक आहे काही गोष्टी समजून घ्यायच्या. पण नंतरही ही जेव्हा किचनमध्ये एकटी असली तर तो चक्र मारायचा, हिच्यासोबत चभरं बोलायचा, चावट शब्द वापरायचा, मोकाट वर्तवणुकीचा होता. दारू सुद्धा पिऊन यायचा, ओरडायचा सुद्धा. आणि तिचा नवरा सुद्धा दारू प्यायचा, हिच्यावर ओरडायचा, एक मारण्याचाही प्रकार समोर येतो. त्यानंतर तिची जी सासू आहे ती सुद्धा एक